नमस्कार, अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कुरकुरीत जाळीदार अशी गुळपट्टी बनवणार आहोत। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। गूळ घेतलेला आहे मी 1 वाटी, शेंगदाणे, साखर, खाण्याचा सोडा, थोडंसं पाणी लागणार आहे आणि 1 चम्मच तूप लागणार आहे आपल्याला। आता आपण या डब्याला सुरुवातीला तूप लावून घेऊया। आपल्याला याच्यामध्ये गुळपट्टी टाकायची आहे, म्हणजे ती बुडाला चिपकणार नाही। हे बघा, सर्व बाजूला लावून घेते। आता आपण याला बाजूला ठेवून देऊया। आता आपण कढईमध्ये तूप टाकूया। हे 1 चम्मच तूप आहे, हे टाकते मी। जास्त गरम झालेला आहे, गॅस बंद करते। आता आपल्याला याच्यामध्ये 1 चम्मच पाणी टाकायचं आहे, पण खूपच गरम आहे, थोडंसं थंड होऊ देते। हे बघा, आता 1 चम्मच पाणी टाकते आणि याच चमच्याने आपल्याला साखर घ्यायची आहे 1 चम्मच। हे बघा, आता आपल्याला ही साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे। हे बघा, पूर्णपणे विरघळून घेते। हे बघा, विरघळली आहे। आता आपण याच्यामध्ये गूळ टाकूया। हे बघा, आता आपल्याला हा गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे। हे बघा, थोडासा राहिलेला आहे, तोही आपण विरघळून घेऊया। हे बघा, आता आपलं हे पूर्णपणे विरघळलेलं आहे। हे बघा, आता आपण याला थोडंसं हलवत शिजवायचं आहे त्याला। हे बघा, आता आपण एकदा याला चेक करूया, हे झाला का बघूया, पट्टी बनण्याजोगं झालं का नाही। आपण एका वाटीमध्ये बघूया त्याला। हे बघा, मी याच्यामध्ये टाकते, वाटीमध्ये पाणी आहे। हे बघा, हलवत राहायचं आहे, नाहीतर जळेल तो। हे बघा, ताणतोय आहे तो, तुटत नाही आहे, आपला झालेला नाही आहे। आता आपण याला थोडंसं हलवूया। आता पुन्हा एकदा चेक करूया आपण, त्याला झाला की नाही तो। हे बघा, वाटीमध्ये टाकते। हे बघा, हे बघा, हा झालेला आहे, मोडत आहे, तर तो झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये सोडा टाकूया। जवळजवळ 1 चमचा सोडा टाकलेला आहे मी। याला मिक्स करून घेऊया। छान असा कलरसुद्धा बदललेला आहे सोड्यामुळे। हे बघा, हे बघा, छान फुगतोय आहे तो। आता आपण याला त्या डब्यामध्ये काढूया। आपण तूप लावून ठेवलेल्या डब्यामध्ये याला टाकायचं आहे। हे बघा, या डब्यामध्ये याला टाकायचं आहे। पूर्णपणे कढईचा काढून आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। हे बघा, हे पण काढून त्याच्यामध्ये टाकून देते। हे बघा, कसं छान फुगलेलं आहे। हे बघा, आता आपल्याला याला आदळायचं नाही आहे, आदळली की हवा निघून जाते। आपल्याला हवा निघून गेलेली नको आहे, त्याची ती निघून जाईल आणि तो थोडंसं खाली होईल थंड झाल्याच्या नंतर। हे बघा, आता शेंगदाणे टाकूया आपण वरतून। हे शेंगदाणे तुम्हाला आवडत असतील तर टाका, नाही टाकले तरी चालतील। याच्यामध्ये तीळ पण खूप छान लागतात। एक वेळा नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा,
आता आपल्याला हे शेंगदाणे टाकायचे आहे आणि 2 तासासाठी याला थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, हे बघा पूर्ण टाकून देते हे. आता आपण 2 तास ठेवलेलं आहे त्याला. हे बघा, हे असं झालेलं आहे 2 तासानंतर. हे काठाला थोडंसं चिपकलेलं आहे. आता याच्या वड्या तर आपल्या पडणार नाही, कारण की हा कुरकुरीत गूळ आहे, कुरकुरीत बनणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपला कुरकुरीत जाळीदार अशी गूळपट्टी बनून तयार झालेली आहे. आता मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढते याला. हे बघा, अशा पद्धतीने आपली कुरकुरीत जाळीदार गूळपट्टी बनवून रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. एक मी तुम्हाला खाऊनसुद्धा दाखवते. तुम्हाला आवाज आलाच असेल. चला तर मग एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.